राज्य सरकारने बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय आणि पुणे संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन या दोनही विषयांचा महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सकल मातंग समाज आणि मातंग एकता आंदोलनाच्या वतीने सिल्लोड शहरात सरकारचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमात सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे अल्पसंख्याक आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी समाजाच्या वतीने सरकारचे झालेले अभिनंदन यातून ऋण व्यक्त केले आणि हा संदेश राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा शब्द दिला। सोबतच सिल्लोड शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची ग्वाही दिली। या प्रसंगी त्यांच्या समवेत सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, समन्वयक तथा मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदीप मानकर, दुर्गाताई पवार, अशोक कांबळे, विजय खाजेकर, फहीम पठाण, राजू साठे, सचिन साबळे, साहेबराव दणके यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्यांनी सरकारने जी केलेली कामगिरी त्याचं कौतुक करणं, त्याचे आभार मानणं, या समाजाने दाखवून दिलेला आहे। जो आमचा काम करेल, जो आमच्या सोबत राहील, जो आम्हाला न्याय देईल, त्या सरकारच्या सोबत आम्ही राहू। या सिल्लोड तालुक्यामधला एक आपला प्रमुख चौक अण्णाभाऊ साठे या चौकामध्ये आज आपण जो जल्लोषाने फटाके वाजवून आतिषबाजी करून जो मातंग समाजासाठी सरकारने बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापना केली त्याचा मनपूर्वक आभार मानले आणि कौतुक पण केलं। हे सर्व करताना शेवटी काम करणाऱ्या पुढाऱ्याला सरकारला इतकंच वाटतंय की आम्ही जे केलं त्याचा श्रेय आम्हाला द्यायला पाहिजे, जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मागायला पाहिजे। आपण पाहिलं संगमवाडी पुणे येथील लहुजी साळवे स्मारकाचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी भूमिपूजन केलं। त्याचा एक अत्याधुनिक पद्धतीचा आराखडा बनवून आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांनी ही भूमिपूजनाच्या वेळेस प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं। मातंग समाजाचा सिल्लोड येथला जल्लोष पाहून